बीड हत्या प्रकरणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार. जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, नरेंद्र पाटील आणि संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच धनंजय मुंडेंच्या परळीतल्या बंगल्यावर शिजला. वाल्मिक कराड, पवनचक्की मॅनेजर नितीन भक्कड यांच्यात बैठक झाली. बैठकीत 3 कोटींचं डील, सुरेश धस यांचा दावा. सरपंच हत्या प्रकरण, एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक खुलासे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेची कसून चौकशी. हत्येनंतरचा घटनाक्रम आरोपींनी एसआयटीला सांगितला. संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटीमधील अधिकारी वाल्मिक कराडच्या जवळचे. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील, आव्हाडांचा सवाल. जितेंद्र आव्हाडांचा शिवलिंग मोराळेवर निशाणा. धनंजय मुंडेंच्या आशीर्वादामुळे मोराळे 9 वर्ष अधिकारी, त्यामुळे ते काय चौकशी करणार, आव्हाडांचा सवाल. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा अंजनी दमानियांचा आरोप. दिवसाला 700 ते 800 फोन कॉल येत असल्याचं दमानियांचं वक्तव्य. वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली. गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली. खासदार बजरंग सोनावणेंबद्दल केली वादग्रस्त पोस्ट. मुंडे कुटुंबियांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कमलाकर राऊतवर अदखलपात्र गुन्हा दाखल. कमलाकर राऊत याने सोशल मीडियावर मुंडे कुटुंबियांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. बीडमधील केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे सध्या केज पोलीस ठाण्याचा प्रभारी चार्ज. बीड जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी, देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपीची सखोल चौकशी झालीच पाहिजे. पुण्यातील जनआक्रोश मोर्चातून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी. हिंगोली पोलीस ठाण्यात ओबीसी समाज बांधवांचा ठिय्या. परभणीत मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन. बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात बीडच्या अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गावठी कट्टा बाळगणाऱ्या विशाल मानमोडे या तरुणावर गुन्हा दाखल. राज्यातले सारे भिकारी शिर्डीत गोळा झालेत. माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान. शिर्डीच्या प्रसादालयात मोफत जेवण बंद करा, 25 रुपये घेऊन जेवण द्या, सुजय विखेंचं वक्तव्य. लोकांना उपाशी ठेवायचं का हे सुजय विखेंनी ठरवावं. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. शिर्डीत भिकाऱ्यांचा प्रश्न गंभीर, त्या अनुषंगानं सुजय विखेंनी वक्तव्य केलं. मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कुणीही करत नाहीये, सुजय विखे वक्तव्यावर ठाम. मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी लोकांची वाढ, विखेंचं वक्तव्य. वक्फ बोर्डासंदर्भात मंत्री नितेश राणे यांनी केलेला दावा सत्य. एबीपी माझाच्या हाती लागली सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी. सिंधुदुर्गात 156 ठिकाणी वक्फ बोर्डाचा जमिनीवर दावा. वक्फ बोर्ड जर मागच्या सरकारचं पाप असेल तर तुम्ही आता पापक्षालन करा. तुम्हाला कोणी रोखलंय, विनायक राऊतांचा नितेश राणेंवर निशाणा. मंत्री संजय शिरसाट आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नाशिक शहरासह ते येवला, मनमाड आणि दिंडोरीत देखील जाणार. मनमाडमध्ये किशोर दराडे यांची भेट घेणार. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराला पुन्हा झळाळी येणार. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू. पुरातत्व विभागाची टीम आज तुळजापुरात दाखल होणार. नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम अजूनही रखडलेलंच. प्रतीक्षेची 8 वर्ष पूर्ण, अजून किती होणार? मंदिर ट्रस्ट कडून फलकावर लिखित स्वरूपात सवाल उपस्थित.
केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून अकोला शहराला लवकरच 50 नव्या ई बस मिळणार. यातील 42 बस वातानुकूलित. या उन्हाळ्यापर्यंत या बस अकोलेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर कांदा उत्पादकांची नाराजी. कांदा निर्यात मूल्य हटवण्याबाबत कृषी मंत्री घोषणा करतील, कांदा उत्पादकांची होती अपेक्षा. अहिल्यानगर शहरात चालत्या गाडीला आग. नगर दौंड रोडवरील VRD जवळील घटना. आगीत 4 चाकी जळून खाक. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिलेची आत्महत्या. कारण मात्र अद्याप अस्पष्ट. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.